नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे एक खूप इंटरेस्टिंग गेस्ट आहे. तिचं नाव आहे जाई वर्तक. जाई, वेलकम टू पॉडकास्ट. Yes, thank you very much. आणि जाईची एक स्पेशालिटी आहे, ती मी जाता आता पण सांगेन, आत्ता मी ती रिव्हील करणार नाही. अ, तर तिचा एक छोटासा बिझनेस आहे. तिने तो आय थिंक जुलै 2020मध्ये चालू केला. आणि घरनंच तू चालू केला. Yes, बरोबर. तर आता तुझा बिझनेस काय आहे आणि तुझी एक बॅकग्राऊंड असं तू ऑडियन्सला सांगू शकशील? Yes, thank you. So, hello everyone. I'm Zai and I am a Japanese language teacher. आणि मी जॅपनीज लँग्वेजचे क्लासेस जुलै 2020मध्ये चालू केले. त्याच्या आधी मी साधारण 8 महिने वगैरे जॅपनीज शिकत होते. अँड जॅपनीज इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. आधी ॲक्च्युली मी इंजिनिअरिंग करत होते VIITमधनं. बट इंजिनिअरिंग वॉज नॉट अ कप ऑफ टी. मला अजिबात आवडलं नाही. सो मी सेकंड इयर हाफ ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर मला खूप म्हणजे महिन्यांपासून जॅपनीज शिकायचं होतं. सो मग मी स्टार्ट केलं अँड जुलै 2020मध्ये मला असं वाटलं की म्हणजे युजली जेव्हा जॅपनीज असं आपण म्हणतो तेव्हा लोक खूप घाबरतात किंवा ते म्हणतात की नाहीच, म्हणजे आम्ही वाटेलाच जाणार नाही, आपण जर्मन, फ्रेंच याच लँग्वेजेसला जाऊयात. सो मला असं वाटलं की लोकांना कळायला पाहिजे की जॅपनीज इझी आहे किंवा म्हणजे खूप अवघड नाही आहे. सो त्याच्यामुळे मग मी एक छोटासा कोर्स स्टार्ट केला आणि त्या कोर्सला खूप जास्ती चांगला रिस्पॉन्स मिळाला. सो मग माझं असं होतं की ओके, ह्याला जर चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे तर आपण बाकीचे पण कोर्सेस काढूयात. सो मग मी अजून कोर्सेस काढले आणि दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड. अँड माझ्या क्लासेसचं नाव आहे सायुरी जॅपनीज कोर्सेस. सायुरी इज लाईक अ लिटल लिली इन जॅपनीज. सो बिहाइंड द कॉन्सेप्ट ऑफ द नेम इज लाईक इट स्टार्टेड ॲज अ लिटल व्हेंचर की आपण जस्ट इंट्रोड्यूस करू लोकांना. राईट. बट इट ग्रीव आणि म्हणजे आता खूप मेजर पार्ट आहे माझ्या आयुष्याचा. नाईस. सो मेजर किंवा ओनली पार्ट असेल मे बी. करेक्ट, कारण ओनली स्टार्टअप पार्ट. फाउंडरसाठी तसंच होतं की आपण बरोबर. सुरुवात छोटीशी करतो आणि सडनली एकदम दिवस येस, रात्र आपण फक्त त्याचा विचार करतो. ॲब्सोल्युटली आता करेक्ट. ह्या तुझ्या इंट्रोडक्शनमधनं मला 1-2 पॉईंट सुचले की एकतर म्हणजे यू आर अ इंजिनिअरिंग ड्रॉप आउट. करेक्ट. आय डोंट वॉन्ट टू ग्लोरिफाय दॅट, बट स्टील तो कॉल तू आणि तुझ्या घरच्यांनी मिळून कसा घेतला ते आम्हाला ऐकायला आवडेल. आणि दुसरा म्हणजे की हा जो थॉट होता तुझा की जॅपनीज लँग्वेज ही अवघड नसते, ह्या सिम्पल थॉटनी तू काही कोर्सेस डिझाईन केले. बरोबर. सो तेही मला नंतर तू सांग की हाऊ डिड यू इंट्रोड्यूस, कसं इंट्रोड्यूस केलंस तू? बरोबर. मित्रांपासून सुरुवात केली असेल मोस्टली येस, आणि मग हळूहळू हळूहळू ते ग्रो होत गेलं, तर त्याची ग्रोथ जर्नी पण आपण पाहूया. चालेल. पण पहिले इंजिनिअरिंग ड्रॉपआउटचा मुद्दा, तो हाऊ डिड दिस हॅपन, किंवा तू घरी कसं सांगितलंस? कारण आता बरेच लोक आहेत आपल्या अवतीभोवती बरोबर. पण आहेत आणि खूप मोठे एक्झाम्पल्स पण आहेत ड्रॉपआउटचे. पण मी मगाशी म्हटलं तसं मला ग्लोरिफाय नाही करायचं आहे ड्रॉपआउट. पर्सनल कॉल आहे प्रत्येकाचा की बरोबर. काय शिकायचं, काय नाही शिकायचं, काय कम्प्लीट करायचं. पण तुझ्या बाबतीत ते तू कसं, हाऊ डिड यू पुल इट ऑफ? ओके. सो ॲक्च्युली मला इंजिनिअरिंग म्हणजे मी ॲक्च्युली ENTCच्या साईडला घेतलं, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. सो मला ॲक्च्युली ॲनिमेशन करायचं होतं. सो 12वीत मला एवढे पण छान मार्क्स मिळाले नाहीत की मला तिथे जाता येईल असं. सो आय टूक ॲडमिशन फॉर इंजिनिअरिंग आणि पहिलं वर्ष खूप सोपं होतं कारण सायन्सच असतं बेसिकली, मॅथ्स आणि एव्हरीथिंग. पण सेकंड इयरला मला कळलं की सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि दॅट वॉज द थिंग विच आय मोस्ट हेटेड. सो मला नाही करायचं आहे. आणि सेकंडली मी बघितलं की माझे जे सिनियर्स होते तर म्हणजे त्यांच्या ह्याच्यात अशी कॉन्सेप्ट होती की आपण 9 to 5 जॉब करूयात आणि 30,000वरती आपण खुश राहूयात. आणि 30,000 मिळाले तरी खूप जास्ती ॲट द बिगिनिंग. सो मला ते करायचं नव्हतं. म्हणजे एकतर इलेक्ट्रॉनिक्स विच आय हेट आणि 9 to 5 आणि प्लस मला फक्त 30,000 मिळणार. सो हे मला पटत नव्हतं. सो ते आधीच क्लिअर होतं माझं की मला जॉब नाही करायचा आहे, ॲटलिस्ट जे मला आवडत नाही ते. बरोबर. सो मग सेकंड इयरला असं झालं की माझं लक्ष लागत नव्हतं. मी खूप बंक करायचे आणि हे माझ्या आईबाबांच्या पण लक्षात येत होतं आणि त्यांना माहिती होतं की मला जॅपनीज शिकायचं आहे कारण मी जॅपनीजबद्दल खूप माहिती गोळा करणार किंवा असं. किंवा माझी मावशी ॲक्च्युली जॅपनीज करते, सो मी त्याशी पण बोललेले.
तर मग एक दिवशी मी म्हणजे खूप असं चालू होतं की करूयात ॲटलीस्ट डिग्री म्हणून किंवा असं. पण ॲट दी एंड सगळं बघता असं मी ठरवलं की नाही करायचं आहे मला. हं. आणि तेव्हा माझं काहीच ठरलं नव्हतं म्हणजे क्लासेस काढायचे आहेत किंवा पुढे काय करणार आहे करेक्ट, काहीच ठरलं नव्हतं. करेक्ट. बट मी एक दिवस बोलले आईबाबांशी की नाही जमणार आहे, मी नाही करणार आहे. हं. तुम्ही कितीही सांगा मला, मी करणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं. हां. सो म्हणजे त्यांच्या पण हातात काही नव्हतं. सो दे आर लाईक ठीक आहे, आपण बघूयात. मग मी म्हणजे लगेच नंतर जॅपनीजसाठी ॲडमिशन घेतली. हं. तेव्हा पण असं त्यांचं म्हणणं होतं की जॅपनीजला 4-5 तासला डेडिकेट करावंच लागेल हो. 1 दिवसाला, हं. विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. हं. तर मग तेव्हा काही असे इंट्रोडक्टरी क्लासेस वगैरे नव्हते. सो मला डायरेक्टली लेवलच्या ह्यालाच ॲडमिशन घ्यावी लागली. बरोबर. तर मग त्या टीचरनी सांगितलं की BAचा पण कोर्स आहे जॅपनीजचा, जो मी आत्ता करते. सो त्यांनीच पुढे गाईड केलं. नाईस. बट तेव्हा मी एक ऑब्झर्व केलं की आयदर म्हणजे माझ्या आईवडिलांना खूप चुकीची माहिती होती की दिवसाला 4-5 तास जॅपनीजला द्यावे लागतात हं. किंवा हे करावं लागेल, खूप सॅक्रिफाईस करावं लागेल. सो हे चुकीचं होतं आणि देअर वर नो इंट्रोडक्टरी कोर्सेस. हं. सो एखाद्याला जस्ट ट्राय आउट करायचं असेल जॅपनीज की बाबा आपल्याला जमतंय का नाही, तर ते कुठेही करता आलं नसतं. कारण डायरेक्टली लेवल्सचे क्लासेस होते. हं. आणि आणि त्या लेव्हल्सच्या क्लासेसला आय थिंक थोडासा टाईम आणि मनी जास्त येस, डेडिकेट करेक्ट, करावं लागेल. करेक्ट. सो इन अ वे तू स्टार्टअपचा विचार नव्हती करत, तरी सुद्धा तुझ्याकडे येस. प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आले बेसिकली. हो, किंवा एक मार्केटमध्ये आत्ता काय आहे, याचं ॲनालिसिस तुझं झालं, बरोबर, की एकतर परसेप्शन अबाउट जॅपनीज लँग्वेज, बरोबर. लर्निंग जॅपनीज लँग्वेज. हं, तर याच्याबद्दलचं परसेप्शन जे चुकीचं आहे, हे तुला जाणवलं आणि मग बरोबर, तिथे दॅट बिकेम युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट, की करेक्ट. आता आपण शिकू तरी या आणि पाहूया की हाऊ टू गो अबाउट इट. सो मग 8 महिने जेव्हा तू जॅपनीज शिकायला लागलीस, त्यावेळेस हाऊ वर यू प्लॅनिंग युअर डे? किंवा कारण तुझं इंजिनिअरिंग तर बंद होतं. बरोबर, सो जास्त वेळ तुझ्याकडे होता मोस्टली. बरोबर. सो तो एक पार्ट कसा होता ते सांग? खूप म्हणजे आयुष्यातला खूप सुखाचा पार्ट होता असं सांगेन मी. कारण दररोज मला जॅपनीज करायला मिळत होतं हं. आणि टू बी ऑनेस्ट मला खूप मज्जा आली. म्हणजे म्हणजे ॲक्च्युली माझ्या टीचरनी अख्खा जो पार्ट होता तो आम्ही असा 2-2 तास वगैरे क्लास घ्यायचो कारण मला खूप आवडायचं. हो. आणि लोकं म्हणतात की खूप अवघड आहे, पण मी वाचायला वगैरे एका महिन्यात शिकले. सो तो पार्ट हो, अवघड नाही आहे नाईस, अजिबात. नाईस. सो ते मला रिअलाईज होत गेलं की अरे लोकं का एवढी घाबरतायत? हे खूप सोपं आहे, हे कोणाला पण येईल असं. हं, सो हं, तो रिअलायझेशन पार्ट माझा त्या 8 महिन्यात झाला की हे सोपं आहे आणि ह्याच्यात खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यांचं कल्चर वगैरे पण खूप छान आहे. तर वाय आर पीपल फिअरिंग असं, हं. कारण मग लोकांना माहीतच नाही. येस. सो आता तुझं आत्ता बोलणं ऐकताना मला असं जाणवलं, की मोस्टली बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे परसेप्शन असणार आहे. बरोबर. ऑनेस्टली माझ्या डोक्यात पण होतं हं, हं. हे, की आणि हे ऐकलेलं आहे, की जर्मन, फ्रेंच त्या मानाने सोपं आहे. तुम्ही जर्मन शिका किंवा मे बी 8वी पासनं काही स्कूल्समध्ये इंट्रोड्यूस केलेलं असतं जर्मन. बरोबर. सो आता जर आपले जे लिस्नर्स आहेत, हं, हं. यांचं परसेप्शन तुला एक 5 मिनिटात ब्रेक करायचं असेल, हं, हं. तर कॅन यू गिव्ह अस एन एक्झाम्पल किंवा असं काही तुझा पिच असेल इंट्रोडक्शन कोर्समधला, हं, हं. की जिथे लोकांना असं वाटेल की अरे नाही, जॅपनीज इज इंटरेस्टिंग, बरोबर. सोपं आहे आणि मी हे सहज करू शकतो, हं, हं. विच विल फर्दर पीक माय इंटरेस्ट. हं, हं. कारण की बऱ्याचदा असं होतं की एक गोष्ट शिकायला लागलो, त्याच्यात जर इंटरेस्ट आला तर ती पुढे शिकायची इच्छा होते. बरोबर. जे एक्झॅक्टली तुझं इंजिनिअरिंगला झालं नाही. येस. की की इंटरेस्ट संपत गेला, त्यामुळे ते करू नये असं तुला वाटायला. हं. तर असं एक 5 मिनिटाचं आम्हाला काही एक पिच देशील का तू फॉर युअर इंट्रोडक्टरी कोर्स ऑर फॉर दॅट मॅटर जॅपनीज लँग्वेजसाठी? हं, हं. सो येस, ज्यांना मराठी आणि हिंदी येतं, म्हणजे इंडियन्स बेसिकली, त्यांना जॅपनीज खूप सोपं जातं. ओके. कारण जी जॅपनीज लँग्वेज आहे, तर ती खूप म्हणजे सिमिलर आहे मराठी. म्हणजे आपण जसं काही-काही ठिकाणी पोलाइटली बोलतो, तुम्ही, हो. आम्ही किंवा हे, किंवा जे ग्रामॅटिकल पार्ट आहे, हा खूप सोप्पा आहे. हं. आणि हा मी जेव्हा शिकवते, तेव्हा मी हा म्हणजे प्रूव्ह करते. आता इथे थोडंसं अवघड होईल, कारण माझ्याकडे बोर्ड वगैरे नाही आहे. हां. बट येस, सो मराठी ज्यांना येतं किंवा हिंदी ज्यांना येतं, हं. सो ह्यांना खूप पटकन ग्रास्प करता येतं लँग्वेज, कारण खूप सिमिलर आहे. अँड सेकंडली म्हणजे मी असे वर्कशॉप्स वगैरे ठेवते बरेच, जिकडे मी फ्री वर्कशॉप्स घेते जस्ट टू कन्वे धिस मेसेज किंवा प्रूव्ह धिस मेसेज हं. की खूप सोपी आहे. तर त्याच्यात म्हणजे
साधारण 15 मिनिटात यू कॅन कन्स्ट्रक्ट युअर ओन सेंटेन्सेस. सो मी इन जॅपनीज. येस, इन जॅपनीज अँड युअर ओन सेंटेन्सेस. मी नाही काही सांगणार. यू कॅन ओके. कन्स्ट्रक्ट युअर ओन सेंटेन्सेस. ओके. सो इट इज दॅट सिम्पल. सो येस, आणि दिस इज जस्ट द ग्रामर पार्ट. ओके. जर आपण रीडिंग बघितलं, रीडिंग रायटिंग, तर हे पण साधारण एका तासात, म्हणजे मॅक्स ॲक्च्युली 1 तासात रीड करता येतं जॅपनीज, असं आहे. सो आय विल टीच दॅट ऑब्व्हियसली, बट यू कॅन स्टार्ट रीडिंग विदिन 1 hour. ओके. येस, सो दॅट्स सो हा डेड सायलेन्स इज फॉर द परसेप्शन. कारण मला अजूनही विश्वास नाही बसत आहे. नाही, म्हणजे कारण ॲज आय सेड की माझं परसेप्शन पण खूप तेच वेगळं होतं. होतं. राईट. बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि फक्त जॅपनीज शिकवायचं या एमनी तू हे स्टार्ट केलेलं नाही आहेस, बट ह्याचे परसेप्शन ब्रेक होते, विच इज व्हेरी गुड. आता तुझा इंट्रोडक्टरी कोर्स जो आहे त्याचं थोडंसं स्ट्रक्चर समजावून सांगशील का लोकांना? म्हणजे दे कॅन ऑब्व्हियसली गो अँड चेक युअर साईट करेक्ट. ऑर इंस्टाग्राम पेज, कारण साईट नाहीये, येस. त्याच्यावर आपण बोलूया नंतर. पण ते तुझं मटेरियल जे आहे तिथे ते चेक करू शकतील. तर त्याचा एक स्ट्रक्चर आम्हाला सांग ना. येस. सो बेसिकली इट इज अ 10 days कोर्स. ओके. जसं मी म्हटलं इंट्रोडक्टरी, की ज्यांना ट्राय करायचं आहे, ज्यांना हॉबी ॲज इन करायचं आहे, जे ॲनिमल लवर्स वगैरे आहेत, तर बेसिकली विदिन 10 days यू कॅन स्टार्ट रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग जॅपनीज. ज्याच्यातलं मी म्हटलं की 15 मिनिटात साधारण, म्हणजे ग्रामर पार्ट खूप कवर होतो, पण स्टार्टिंगला विदिन 15 minutes यू कॅन स्टार्ट मेकिंग युअर ओन सेंटेन्सेस. सो दिस इज लाईक द पॉईंट वेअर दे अंडरस्टँड की ओके, आपल्याला खूप वेगळं परसेप्शन आलं आहे जॅपनीजचं, हे काहीतरी वेगळंच आहे. सो तिथे त्यांना खूप इंटरेस्ट यायला लागतो की ओके, हे ॲक्च्युली नाही आहे अवघड, हे सोपं आहे खूप जास्ती. आणि जसं मी म्हटलं, मराठी आणि हिंदीला खूप सिमिलर आहे, त्याच्यामुळे ग्रास्पिंगला खूप इझी असतं, स्वतःचे सेंटेन्सेस बनवायला खूप इझी असतं. सो दिस लाईक दॅट. आणि स्क्रिप्ट पार्ट पण मी घेते. रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग हे कॉन्व्हर्जेशन्स आमचे होतात. सो 10 दिवसात साधारण कॉन्व्हर्स करायला यायला लागतं जॅपनीजमध्ये. मग आमचे गेम्स असतात थोडेफार, की म्हणजे जिकडे त्यांचं कल्चर वगैरे कळतं, किंवा अ लिटल बिट अबाउट जपान. आणि मग बाकीचं सगळं ग्रामर, ग्रीटिंग्स असतात, की युजली लोकांना वाटतं की फक्त थँक्यू म्हणजे गुगल आपण करतो, तर ते पण इझी आहे किंवा गुगलवरनं शिकू शकतो. पण त्याला खूप व्हेरिएशन्स आहेत तिकडे, कारण तिथे पोलाइटनेस लेवल खूप, म्हणजे ते खूप असे जपतात, रिस्पेक्ट आणि हे सगळं. सो ते जे व्हेरिएशन्स आहेत ते एक्सप्लेन करते मी. सो त्यांना अजून कल्चरमध्ये खूप इंटरेस्ट येतो, की कल्चर एवढं छान असेल तर ऑटोमॅटिकली लँग्वेजमध्ये पण तेवढाच इंटरेस्ट येतो. सो आता हा 10 दिवसांचा इंट्रोडक्टरी कोर्स मध्ये मे बी मोस्टली एक तास पर डे वगैरे असा आहे. 1 तास पर डे. सो अराउंड 10 hour कोर्समध्ये या बऱ्याचशा गोष्टी समजू शकतात. येस. आता जॅपनीज कल्चर विषयी पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. मोस्टली वेस्टर्न वर्ल्डमध्ये पाहिलं तर से 90s पासनं जपान व्हिजिट्स खूप फ्रिक्वेंट झाल्या इन वेस्टर्न वर्ल्ड. कारण अगेन द सेम थिंग की त्यांचं कल्चर किंवा त्यांची एकंदर जगण्यासाठी जे लागतं, त्यांचे जे काही प्रिन्सिपल्स आणि इथोस आहेत, तर ते खूप अट्रॅक्टिव्ह आहेत लोकांसाठी. बरोबर. तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांग ना, की जॅपनीज कल्चर कसं आहे आणि व्हाय इट इज सो अट्रॅक्टिव्ह. बरोबर. सो बेसिकली जेव्हा आपण जपान म्हणतो, तेव्हा पहिले आपल्या डोळ्यासमोर बुलेट ट्रेन्स वगैरे येतात. खूप फास्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, मोठे मोठे रोबोट्स. सो तिकडचं जे टेक्नॉलॉजी आहे किंवा वर्किंग जे आहे ते खूप स्मूथ आहे. म्हणजे वन ऑफ माय स्टुडंट्स, सो तो आत्ता तिकडे काम करतो राकुतेन म्हणून कंपनीत. सो त्याचं असं स्टेटमेंट आहे की ती कंट्री खूप, म्हणजे इट इज वन ऑफ द मोस्ट आयडियल कंट्रीज टू लिव्ह इन. म्हणजे तिकडे असं जाऊन विश्वासच बसणार नाही की हे सगळं खरं आहे, असं एवढं छान आहे असं. ओके. सो आणि म्हणजे आय ॲब्सल्युटली ॲग्री विथ हिम, कारण तिकडची लोकं वगैरे पण खूप पोलाईट. म्हणजे तिकडे आपल्या रोड्सवरती वगैरे ॲक्सिडेंट्स होतात किंवा मारामारी होते. सो तिकडे कधीच असं बघायला मिळणार नाही. किंवा तिकडे फॉर एक्झाम्पल दुकानं असतात वेअर देर आर नो पीपल हू आर सेलिंग समथिंग. ओके. म्हणजे नुसती दुकानं असतात अँड दे हॅव प्रॉडक्ट्स, आणि तिकडे त्या प्रॉडक्ट्सवरती प्राईस लिहिलेली असते. सो यू हॅव टू, म्हणजे सपोज इफ यू आर बाईंग ॲपल्स, तर ॲपल्स घ्यायचे, तिथे पैसे ठेवायचे आणि जायचं.
देर आर नो स्टीलिंग किंवा रॉबरीज असं तिकडे होत नाही. ओके. एकदम ऑनेस्टली पीपल पे करतात, जेवढं हवं आहे तेवढं घेतात अँड दे गो. नाईस. सो हे बघून मला असं झालं की ओके दिस इज म्हणजे कसं काय होऊच कसं शकतं, कारण इथे तर पॉसिबलच नाही आहे इंडिया बरोबर. वगैरेमध्ये. आणि मग हे कल्चर लँग्वेजमध्ये कसं रिफ्लेक्ट होतं? व्हॉट डू यू थिंक? बरोबर. सो आत्ता जसं मी म्हणलं, साधं जरी थँक्यू म्हणायचं असेल तर ते थँक्यूला पण व्हेरिएशन्स असतात. एक एक्झाम्पल, लाईक फ्यू बरोबर. एक्झाम्पल्स. येस. सो फॉर एक्झाम्पल थँक्यू आहे किंवा तिकडे असं असतं म्हणजे तिकडे वर्किंग जो क्लास आहे हं. तो आता एम्प्लॉईज, मग त्यांचे बॉस, मग त्यांचे बॉस. हं. तर तिकडे कसं करतात, जेव्हा आपण एखादा घरी चाललाय तर सगळेजण त्याला म्हणणार की थँक्यू फॉर वर्किंग हार्ड फॉर द कंपनी. सगळे म्हणणार एकूण एक, म्हणजे बॉस सकट म्हणणार. असं आणि इगो हे नसतो. रोज रोज म्हणणार. रोज ओके. प्रत्येक एम्प्लॉईला. ओके. सो हे असं असतं की म्हणजे तुम्ही खूप काम केलं आमच्या म्हणजे आपल्या कंपनीसाठी, सो थँक्यू व्हेरी मच असं. हं. किंवा म्हणजे असं एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, कुठलाही जॅपनीज व्हिडिओ असेल तर ते बाव करतात हं. आणि ते प्रत्येक माणसाला बाव करतील. हं. असं नाही म्हणणार की एकदा मी केलं आता माझी पाठ दुखतीये किंवा असं. हो, हो. सो ते म्हणजे सपोज 100 माणसं असतील तर ते 100 माणसांना बाव करणार, प्रत्येकाला अच्छा. इंडिव्हिज्युअली. हं. सो त्यांची रिस्पेक्ट खूप असते सो लोकांबद्दल. कसं म्हणतात थँक्यू वर्किंग फॉर हार्ड? म्हणजे ते कसं राईट. म्हणतात जॅपनीजमध्ये? करेक्ट. सो थँक्यू इज आरिगातो गोझाइमास. हं. ओके. आरिगातो गोझाइमास. आणि थँक्यू फॉर वर्किंग हार्ड फॉर द कंपनी इट इज कॉल्ड ओत्सुकारे सामादेष्टा. हं. ओत्सुकारे सामादेष्टा. ओके. ओके. नाईस. येस. आणि जॅपनीज फूड विषयी पण खूप काय म्हणतात त्याला, एक उत्सुकता वाढायला लागली आहे मे बी. तर तो पार्ट तू कसा कव्हर करतेस? कारण कल्चर, फूड आणि लँग्वेज ऑफन विल गो हँड इन हँड. बरोबर. सो तिकडे युजली सगळं नॉनव्हेज असतं. म्हणजे सुशी वगैरे जे आहे तर इट कंटेंट्स फिश, आणि म्हणजे मीट वगैरे पण रामेन वगैरेमध्ये सगळ्यामध्ये असतं. पण युजली असं लोकांना वाटतं की सपोज आपण इंडियन आहोत किंवा आपण अमेरिकन आहोत तर हे जॅपनीज फूड एकदा दोनदा खायला ठीक आहे, बट ते दररोज कसं जाणार. सो फॉर दोज आय विल लाईक टू टेल की तिथे इंडियन रेस्टॉरंट्स, अमेरिकन रेस्टॉरंट्स आहेत. सो यू डोंट हॅव टू ईट सुशी एव्हरी डे. आणि सेकंडली फॉर व्हेजिटेरियन्स, कारण मेनली मी म्हटलं की सगळं मीट रिलेटेड आहे. तर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स पण आहेत तिकडे, जिकडे यू कॅन स्पेसिफिकली टेल की मला हे नको आहे किंवा मला हे असंच हवं आहे, अँड देन दे कॅन गिव्ह यू दॅट. सो असं नाही आहे की व्हेजिटेरियन असल्यामुळे तुम्हाला जाताच येणार नाही और तिकडे गेल्यावर खूप प्रॉब्लेम येईल. सो म्हणजे व्हेजिटेरियन असेल तरी प्रॉब्लेम नाही येणार असं. नाईस. सो मी ऑडियन्सला सांगेन की तिचे सगळे जॅपनीज इंट्रोडक्टरी कोर्स तर तुम्ही सगळ्यांनी केलाच पाहिजे. आणि प्लस जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण पुढे शिकू शकतो, त्याचा नोकरीसाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी काय उपयोग होईल हा प्रत्येकाचा भाग आहे. पण ॲटलिस्ट एक नवीन भाषा, कल्चर शिकण्यासाठी तरी इंट्रोडक्टरी कोर्स तरी नक्की जायचा तुम्ही केला पाहिजे. त्याचे सगळे डिटेल्स मी पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आता मगाशी मी जे म्हणलं की साईटवरती चेक करू, तर तुझी तर वेबसाईट नाही आहे. बरोबर. आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे फॉर स्टार्टअप्स मोस्टली पहिल्या 2 महिन्यात, 3 महिन्यामध्ये लोक वेबसाईट बनवायची, कशी बनवायची, किती बजेट सँक्शन करायचं, यावरती चर्चा करतात. बरोबर. आणि आज आता ऑलमोस्ट 15 मंथ्स, 16 मंथ्स झाले तुला बरोबर. चालू करून, आणि तुझ्याकडे वेबसाईट नाही आहे. सो हा कॉशियस डिसिजन होता का हा घडला असा, आणि ते झाल्यामुळे तुझं कम्युनिकेशन कसं झालं, की तू लोकांपर्यंत कशी पोचलीस, तर ते आम्हाला सांग. येस. सो पहिल्यांदा ॲक्च्युली म्हणजे माझ्या पण डोक्यात लगेच वेबसाईट पॉपअप होतेच की अरे आता हे करायला पाहिजे. पण पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्याला आधी साधारण एक पेज असलं पाहिजे आपलं, इन्स्टेड ऑफ वेबसाईट. कारण लोकच नाही आहेत तर ती वेबसाईट तयार करून काय उपयोग ना. बरोबर. सो मग साधारण मी आधी इंस्टाग्राम पेज काढलं माझं, की म्हणजे ॲटलिस्ट इंस्टाग्राम थ्रू कम्युनिकेट करायला. तोपर्यंत मी व्हॉट्सॲप, फ्रेंड्स थ्रू सगळं हे केलेलं की म्हणजे तुम्ही प्लीज सांगा असं सगळ्यांना. मग इंस्टाग्राम चालू केल्यावरती मी फेसबुक पण चालू केलं. सो या ते 2 मेन आहेत. पण तरी अजूनही मला म्हणजे आत्ता ॲक्च्युली थोडंफार कळायला लागलं त्यातलं की
अजूनही रेडी नाही आहे मी वेबसाईट बनवायला, कारण अजूनही तेवढा फ्लो नाही आहे मला. म्हणजे खूप लोकं येत आहेत किंवा असं. राईट. सो एका पॉईंटवरती पोहोचल्यावरती जिकडे आपल्याला माहिती आहे की ओके, आता हे एकदम व्यवस्थित सेट झालं आहे सगळं किंवा सो त्या पॉईंटनंतर यू कॅन स्टार्ट थिंकिंग अबाउट वेबसाईट. येस. सो तोपर्यंत मी सजेस्ट करेन की Instagram आणि Facebookला जास्ती लक्ष द्यावं, कारण तिकडनं पण खूप कस्टमर्स येतात. आणि मग जेव्हा एका पॉईंटला पोचाल तुम्ही की सपोज तुमचं टार्गेट आहे की एवढे कस्टमर्स किंवा एवढे स्टुडंट्स किंवा जे काही असेल, त्याच्यानंतर यू कॅन थिंक अबाउट द वेबसाईट. येस, दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. पण आता जेव्हा इंस्टाग्राम पेज तू चालू केलंस, तर सगळ्या कोर्सेसची माहिती, सो बेसिकली नाव इंस्टाग्राम इज युअर वेबसाईट बरोबर. थोडक्यात. बरोबर. तर त्याचं कॉन्टेंट स्ट्रक्चरिंग इव्हॉल्व कसं झालं? कारण हे हम्म, डे हम्म. वनला नसणार आहे. मी बरोबर. तुझं इंस्टाग्राम येस. पेज पाहिलंय. हम्म, सो त्याची लिंक पण मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. हम्म. बट मी अगदी 100% सांगू शकतो की जर का तुझं इंस्टाग्राम पेज पाहिलं, हम्म. तर आय नो की व्हॉट यू आर ऑफरिंग. हम्म. मला माहिती आहे तुझ्याकडे कुठले कुठले कोर्सेस आहेत, ते मला दिसतात. बरोबर. आय थिंक रजिस्ट्रेशन कसं आहे हे पण तू लिहिलेलं आहेस, किंवा एक FAQचा पण सेक्शन आहे बहुतेक. आणि जॅपनीजबद्दल पण थोड्याशा स्टोरीज किंवा हायलाईट्स तिथे आहेत. बरोबर. सो ऑल द हायलाईट्स जे तुझ्या इंस्टाग्राम पेजवरती आहेत, दे विल ॲक्ट ॲज युअर वेबसाईट टॅब्स. करेक्ट. आणि मग तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. येस. तर मग ह्याचं एव्होल्युशन कसं झालं? कारण डे वनला तर हे नसणार आहे. बरोबर. हाऊ डिड यू बिल्ड युअर कॉन्टेंट? सो येस, बेसिकली स्टार्टिंगला माझा कॉन्टेंट एकदमच वेगळा होता. मी फुल म्हणजे जपान, ते कसं चांगलं आहे किंवा हे सगळ्याबद्दल पोस्ट करायचे. बट ते एका पॉईंटनंतर कळलं मला की मला जे लोकांना सांगायचे आणि हे मी जे पोस्ट करते ते खूप डिफरंट आहे. मॅच नाही होते ते. बरोबर. सो मला लोकांना कन्वे करायचं आहे फर्स्ट की जॅपनीज खूप सोपं आहे. सो मला त्यांना एक्झाम्पल्स द्यावे लागतील. सो बेसिकली मी ते रील्समध्ये हे करायला लागले की म्हणजे असं तुम्ही शिकू शकता किंवा थोडंफार जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी शिकवायला लागले. बरोबर. नंतर मी ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत जपानमध्ये किंवा का जॅपनीज शिकायचं हे मी पोस्ट थ्रू कन्वे करायला लागले की एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा हे तुम्हाला बेनिफिट्स मिळतात असं. आणि थर्ड पार्ट इज कल्चरल थिंग. म्हणजे जसं तू म्हणलास की क्युरिओसिटी असते लोकांना, बरोबर. तर अजून गोष्टी हे करून कसं त्यांना इंटरेस्ट डेव्हलप करता येईल. सो मी अशा पण गोष्टी पोस्ट करायला लागले. फन फॅक्ट्स अबाउट जपान किंवा जपानमध्ये असं होतं विच इज अगेन बेनिफिशियल. सो या सगळ्या गोष्टी मी आता पोस्ट करते ज्यांनी लोकांना इंटरेस्ट डेव्हलप होतो. प्लस मी शिकवते पण, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. बरोबर. सो म्हणजे मी बेसिकली असा विचार करते की जेव्हा 8 महिन्यांपूर्वी मी म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी जेव्हा मी जॅपनीज शिकत होते, सो तेव्हा जर पेज असतं असं तर व्हॉट आय वुड एक्सपेक्ट देम टू टीच मी. ओके. सो तो अनालिसिस पण तू करतेस की बरोबर. जे तुला मिळालं नाही किंवा जे तू शोधत होतीस बरोबर. ते इतर लोकांना शोधायला लागू नये आणि ते तू त्यांना ऑफर करतेस. येस. आता एक प्रश्न मला मगाचपासून पडतोय की तू 8 महिने जॅपनीज शिकलीस असं म्हणते. ऑब्व्हियसली आता या टीचिंग प्रोसेसमध्ये पण तुझं लर्निंग चालू असणारच आहे. बरोबर. तर ॲज अ पर्सन ज्याला जॅपनीज येतं, तर नाव हाऊ डू यू सी की आता तुला अजून काय शिकायचंय हे तू कसा विचार करतेस? कारण एक ट्रॅकवरती तुला शिकवायचंय लोकांना. बरोबर. सो वेदर इट इज इंट्रोडक्टरी कोर्स किंवा लेवल 1, लेवल 2 त्यांची एक्झाम असेल, व्हॉट एव्हर. पण एका बाजूला तुझं लर्निंग पण तू वेगळ्या पद्धतीने चालू ठेवत असणार आहेस. बरोबर. इज व्हॉट आय फील. बरोबर. तर ते तू कसं प्लॅन करतेस किंवा त्याच्याकडे तू कसं पाहतेस? सो बेसिकली इंजिनिअरिंग नंतर जसं मी म्हणले की माझ्या टीचरनी BA इन जॅपनीज म्हणजे जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये एक कोर्स आहे, तर तो सजेस्ट केला. तर मला पण असं वाटलं की ठीक आहे, आपण आता जातोच आहे जॅपनीजमध्ये तर पूर्ण जावं, पूर्ण शिकावं व्यवस्थित. तर मग मी 2020पासनं तो चालू केला. ओके. सो फर्स्ट इयर माझं झालं, आता सेकंड इयरमध्ये आहे मी. ओके. तर कॉलेज वाया माझं पुढचं जे लर्निंग आहे ते चालूच होतंय, ते चालू राहतंय असं. आणि मग जॅपनीजच्या ज्या लेवल्स असतात त्या पण मी साईड बाय साईड देते. सो तो सगळा बाकीचा पुढचा अभ्यास त्याच्यातच कव्हर होतो. म्हणजे ते सर्टिफिकेशन्स एका बाजूला तुझे पण चालू आहेत. येस. ॲज यू आर प्रिपेअरिंग अदर स्टुडंट्स. बरोबर. नाईस.
जेव्हा तू चालू करायचं असं ठरवलंस हम्म. तेव्हा आय थिंक इट वॉज जस्ट लॉकडाऊन पिरियड किंवा जस्ट लॉकडाऊन संपत होता वॉट एव्हर. बरोबर. ड्यू टू पॅन्डेमिक सगळं येस. ऑनलाईन चालू होतं. बरोबर. तर आय पर्सनली फील की दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग फॉर यू, हम्म. कारण की सगळेच घरी होते. हो. एव्हरीबडी न्यू की झूमवरती, गुगल हँगआउट्सवरती कसं करायचं. बरोबर. येस. आणि ऑब्व्हियसली तुझा टार्गेट ऑडियन्स हा एका विशिष्ट एज ग्रुपमध्ये सुरुवातीला असेल, बरोबर. बिकॉज यू आर व्हेरी यंग. बरोबर. तर तुझे मित्रमैत्रिणी म्हणजे साधारण त्याच एज ग्रुपमधले असेल, त्यांना तर टेक्नॉलॉजीचा काहीच प्रश्न नाही, म्हणजे दे नो हाऊ टू यूज इट. हो. तर त्यांनी तुला एक चांगला स्टार्ट मिळाला असेल असं मला वाटतंय. येस. आणि डेफिनेटली. तिथे तुझा ॲक्च्युअल एनकॅशमेंट चालू झाली. हम्म. तर मग आत्ता तुझा एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप हम्म. किंवा एक इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो स्टार्टअपमधली, अपार्ट फ्रॉम टाइम, हम्म. तर ती कशी आहे? कारण ती माझ्या मते ऑनेस्टली इफ यू कन्सिडर फक्त इंटरनेटचे पैसे, लॅपटॉप वगैरे असं बरोबर. सोडले किंवा अगदी इलेक्ट्रिसिटी, हम्म. तर आय थिंक यू आर ऑपरेटिंग ॲट अ झिरो कॉस्ट. येस. दॅट्स ट्रू. सो विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग फॉर एनी स्टार्टअप, बरोबर. की कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता, अपार्ट फ्रॉम युअर नॉलेज ऑब्व्हियसली, म्हणजे दॅट इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट दॅट यू आर डुईंग, हम्म. किंवा टाईमची सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहेच आहे. हम्म. पण अशा स्टार्टअप सुद्धा आपण सुरू करू शकतो जिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे. बरोबर. आणि तिथनं आता नाव दॅट वी अग्री की आपली झिरो इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप आहे, तर तिथनं आता मला असं सांग की आत्तापर्यंत आपला स्टुडंट्सचा ग्राफ कसा वाढत गेला, हम्म. किंवा ओव्हरऑल जेव्हा फर्स्ट पेड कस्टमर मिळाला तुला त्यावेळेस तुला काय वाटलं? आणि बरोबर. नाव आय एम शुअर की यू विल बी हंग्री फॉर मोर कस्टमर्स हू विल पे यू डिसेंटली, म्हणजे वॉट एव्हर युअर प्राइसिंग बरोबर. स्ट्रक्चर इज. हम्म. तर ती जर्नी कशी होती फ्रॉम झिरो टू नाव यू आर अर्निंग अ डिसेंट अमाऊंट? आय एम नॉट इंटरेस्टेड इन द नंबर पार्ट, म्हणजे पैसे हा आकडा नकोय, पण नंबर ऑफ स्टुडंट्स कसे वाढत गेले, त्याच्यासाठी तू काय काय स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या, किंवा असं तुला काही वाटलं का की अरे नाही, ह्या 2 गोष्टी अजून मला करायच्यात ज्यांनी मला ट्रॅफिक जनरेट होईल? तर त्याविषयी थोडंसं सांग. येस. सो पहिल्या म्हणजे फर्स्ट इयरला असं झालं की जसं मी म्हटलं, फ्रेंड्स, फॅमिली ह्यांच्या थ्रू मी सर्क्युलेट केलं. तर तेव्हा साधारण 1-2 स्टुडंट्स असेच मिळायचे. आणि फर्स्ट स्टुडंट जी होती ती ॲक्च्युली माझ्या आईची मुलगी, माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी. सो शी वॉज अ क्लोज फ्रेंड काइंड ऑफ. सो मला खूप छान वाटलं ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं. आणि त्याच्यानंतर माझं असं म्हणजे तेव्हा मला ॲक्च्युली क्लिक झालं की लोकांना म्हणजे लोक येत नाही आहेत बिकॉज दे डोंट नो अबाउट जॅपनीज, और त्यांचं परसेप्शन वेगळं आहे. सो त्या पॉईंटला ॲक्च्युली मी फ्री वर्कशॉप्स चालू केले माझे, जिकडे मग मी लोकांना शिकवायचे जॅपनीज, की त्यांना पण ॲक्च्युली काहीतरी फील झाला पाहिजे की अरे आपण शिकलो असं. किंवा त्यांना इन्फॉर्मेशन देते की तर कसं तुम्हाला हे तुमच्या करिअर फील्डला उपयोगी पडेल, की आय टेल देम अबाउट द लेवल्स. सो ह्या सगळ्या गोष्टी मी त्या फ्री वर्कशॉपमध्ये, म्हणजे काय 1 तास किंवा 40 मिनिटांचा जो फ्री वर्कशॉप असतो त्याच्यात मी सांगते. सो त्या पॉईंटला मी ते चालू केलं. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की ह्याच्याकडनं रिस्पॉन्स खूप जास्ती चांगला येतोय. कारण लोकांना माहीतच नाही, त्यांना इंटरेस्ट आहे, बट त्यांचं असं आहे की नको जायला आपण, म्हणजे भीती वाटते. हां. सो त्या फ्री वर्कशॉप्सनी ती जी मेंटॅलिटी आहे ती ब्रेक झाली. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स खूप छान झाला. सो त्याच्यानंतर मी असं ठरवलं की म्हणजे हे कंटिन्यू करायचं, कारण ह्याच्या थ्रू मेसेज पण तो जातोय की जॅपनीज नाही आहे अवघड, तुम्हाला जर ॲक्च्युअल शिकायचं असेल तर तुम्ही घाबरू नका, यू कॅन लर्न इट असं. सो आफ्टर दॅट पॉईंट स्टार्ट झालं. येस. पण आता सो फॉर एक्झाम्पल पहिल्या 3 महिन्यामध्ये जो स्टुडंट्सचा नंबर होता तो वर्सेस आत्ताचे शेवटचे 3 महिने, ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? येस. सो पहिल्या महिन्यात तर माझे आय थिंक 3 स्टुडंट्स होते. आणि आत्ता साधारण म्हटलं तर मी साधारण 30 स्टुडंट्स शिकवते आत्ता करंटली. म्हणजे दिस इज पर मंथ? हां, साधारण येस, पर मंथ. सो ती ग्रोथ चांगली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तू त्याच्यावरती मेहनत घेतली आहेस की कसं स्ट्रॅटेजाइज केलं पाहिजे, तू फीडबॅकही घेतलास.
हम्म, आता प्राइसिंग स्ट्रक्चरवरती थोडंसं आपण बोलू की हम्म, कसं डिसाईड केलंय तू प्राइस, कारण असा कोर्स नव्हता. बरोबर. म्हणजे इंट्रोडक्टरी कोर्स फॉर जॅपनीज हम्म, हा कोर्स नव्हता हम्म, मार्केटमध्ये. सो तुझी जी सर्व्हिस ऑफरिंग होतं दॅट वॉज हम्म, कम्प्लिटली युनिक. हम्म, त्यामुळे तुला रेफरन्स पॉईंट्स नव्हते बरोबर. की अशा कोर्सला किती. आता लेवल 1चा कोर्सची एक फी असणार आहे. हम्म, सम इन्स्टिट्यूट, सम बरोबर. काय म्हणतात, बॉडी असेल किंवा हम्म, कंपनी असेल, तर त्याचा रेफरन्स पॉईंट आहे की तुला बरोबर. 5,000 रुपये ते घेतात. मी बिईंग अ स्टार्टअप, चल मी 3,000 करते. हा एक बरोबर. रेफरन्स पॉईंट आहे. हम्म, तर इंट्रोडक्टरी कोर्सला तू कसं अप्रोच केलं प्राइसिंग? सो बेसिकली मी कॉन्टेंट्स बघितले, कारण व्हॉट आय वॉज ऑफरिंग वॉज 10 दिवसात तुम्हाला वाचता येईल, लिहिता येईल. जर तुमच्याकडे जॅपनीज प्रॉडक्ट असेल तर थोडंफार तरी तुम्हाला कळेल, वाचता येईल असं. हम्म, आणि त्यांना बोलता पण येईल. हम्म, सो ह्या गोष्टी मला खूप मेन वाटल्या, कारण हे 10 दिवसात कोणी शिकवत नाहीत हम्म, किंवा त्याची गॅरंटी कोणी देत नाही. हम्म, सो बट इन माय कोर्स आय कम्प्लिटली टेक द रिस्पॉन्सिबिलिटी की 10 दिवसात तुम्हाला येईलच. हम्म, आणि तसं मी बघते, म्हणजे हम्म, की मी तुम्हाला जर होमवर्क विसरला किंवा काहीतरी करायचं विसरलं तर ती रिव्हिजन मी दररोज घेते किंवा हम्म, असं सगळं लक्षात ठेवून मग मी घेते. हम्म. सो अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू मी पैसे ठेवले. बट इट वॉजंट लाईक की म्हणजे आता एवढी व्हॅल्यू प्रोव्हाइड करते तर खूप जास्ती मी पैसे ठेवते. हम्म. बेसिकली मी खूप कमी फी ठेवली आहे, कारण इंट्रोडक्टरी कोर्स आहे, सो सगळ्यांना एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. हम्म. असं नाही की फक्त खूप पैसे घेऊन, म्हणजे की सगळ्यांना कुठलाही क्लासचा असू दे माणूस, त्यांना करता आलं पाहिजे असं. करेक्ट आहे. ही थॉट प्रोसेस एकदम बरोबर आहे. मी त्याचा एक सब प्रश्न विचारतो तुला, सब क्वेश्चन, राईट. की इंट्रोडक्टरी कोर्स सुरू करायचा आहे, हम्म. हा थॉट आला. बरोबर. त्याच्यानंतर तू सगळं त्याच्यामध्ये काय काय घेणार आपण 10 दिवस समजा. मे बी पहिले तुझ्या डोक्यात आलं असेल 5 दिवसाचं घेऊ, काही वेळेस असं आलं असेल की एक वीकचा घेऊ, बरोबर. ओव्हर द वीकेंड घेऊ, वॉट एव्हर. हम्म. पण एका फाईन पॉईंटला मोस्टली त्याच दिवशी जेव्हा थॉट आला तेव्हा तू 10 दिवसाचं एक स्ट्रक्चर बनवलं असशील. येस. करेक्ट. अजूनपर्यंत तू प्राइसिंगवरती आलेली नाही आहेस. आपण त्या दिवशी जातोय. राईट. नाव मला तुला विचारायचं आहे की द फर्स्ट प्राइस तुझ्या डोक्यात जी आली ती आणि आत्ता तू ॲक्च्युअल जी प्राइस घेते ह्याच्यात काय डिफरन्स आहे आणि ह्याला किती वेळ लागला? ॲक्च्युली स्टार्टला मी घ्यायचे $800 हम्म. आणि आत्ता मी केलंय $1000. सो ठीक आहे. सो फार फरक नाही आहे. येस, सो फार फरक नाही. सो पहिली प्राइस तुझ्या डोक्यात आली $800, येस. त्याने तू सुरू केलं. बरोबर. एकदा फीडबॅक आल्यानंतर ती फक्त $1000 केली. बरोबर. सो विच इज ॲक्च्युली व्हेरी काय म्हणता येईल, खूप स्वस्त आहे हे की $100 पर डे फॉर दिस काइंड ऑफ नॉलेज इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड व्हॅल्यू फॉर मनी काइंड ऑफ प्रपोजिशन. आणि मी हे का विचारतोय किंवा हे का करतोय, कारण बरेचसे स्टार्टअप्स हे प्राइसिंगवरती खूप अडकतात. बरोबर. आणि मग दे टेक अ लॉट ऑफ टाइम, दे अॅनलाइज टू मच की काय प्राइसिंग असलं पाहिजे. नाव आता आफ्टर 30 यू मस्ट हॅव डन मेनी इंट्रोडक्टरी कोर्सेस. बरोबर. एक 300-400 नाही अगदी, पण 100 लोकांना तरी तू झाले असतील आतापर्यंत. आता तू जर का प्राइस वाढवलीस तर ती चालेल सुद्धा. सो इट इज युअर कॉल नाव. पण तो मार्केट फीडबॅक तुला प्राइस दिल्यानंतर मिळालाय. बरेच लोक वेळ घालवतात मार्केट स्टडीमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना मार्केटचा ऍक्च्युअल फीडबॅकच नाहीये. बरोबर. त्यामुळे मग दे कॅनॉट कम डाऊन टू अ प्राइस. म्हणून मी हे तुला विचारलं की फर्स्ट थॉट जो आला $800 तू चालू केलंस, विच इज द एक्झॅक्ट वे स्टार्टअपसाठी प्राइसिंग केलं पाहिजे, एस्पेशली फॉर सर्व्हिस. प्रोडक्टसाठी ऑब्व्हियसली रॉ मटेरियल आणि त्याची एक प्रोडक्ट कॉस्ट होते डोक्यामध्ये तयार, ती कन्सिडर केली पाहिजे. पण सर्व्हिसेससाठी बिकॉज तू फक्त ट्रेड करतेस तुझं नॉलेज आणि टाइम, सो इट इज अप टू यू. 800 घ्यायचे, 1000 घ्यायचे का 2000 घ्यायचे. बरोबर. आता या बॅचेसचं शेड्युलिंग तू कसं करतेस, म्हणजे नाव दॅट यू आर टीचिंग सो मेनी स्टुडंट्स, तर हाऊ डू यू प्लॅन युअर 8 hours? सो आत्ता ॲक्च्युली म्हणजे आता असं झालं आहे की खूप बॅचेस आहेत लेवल्सच्या वगैरे, किंवा इंटरनॅशनल पण मी शिकवते, सो त्यांच्या अकॉर्डिंगली पण टाईम असतं. सो आत्ता माझ्यासाठी 1-2 बॅचेसचा वेळ आहे. बट अदर दॅन दॅट मी दुसऱ्या टीचरला आता हायर केलं आहे. नाईस. सो या. सो फर्स्ट हायर. येस, फर्स्ट हायर. हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? कारण तुला सांगतो, माझा
कुठला तरी मागचा एक रिलीज झालाय पॉडकास्ट तो. हम्म. त्याच्यामध्ये मी हायरिंगबद्दल बोललोय की ओके. फर्स्ट 5 or 10 हायर्स फॉर एनी स्टार्टअप्स हम्म. इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो बरोबर. हायरिंगवरती तुझा एक्सपिरियन्स कसा होता? येस. सो पहिली गोष्ट तर म्हणजे मी ठरवलेलं की जस्ट बिकॉज आय वॉन्ट अ टीचर, एक टीचर हवा आहे म्हणून मी माझी क्वालिटी कमी नाही करणार आहे. कारण जी मी क्वालिटी देत होते 10 दिवसाला म्हणा, फ्री वर्कशॉप्सला म्हणा, असं नव्हते की चला फ्री आहे तर मी एवढंच शिकवणार किंवा फ्री आहे तर मी कसं पण शिकवणार. म्हणजे जे काही घेतलं मी त्यात 100% दिलं मी, इफ नॉट मोर. सो आय थिंक इट इज मोर. येस. सो म्हणजे मी असं कोणीतरी बघत होते की जे असं नाही म्हणणार की ओके आपल्याला एवढे पैसे मिळतात तर मी एवढंच एफर्ट्स देणार. कोणीतरी पॅशनेट, लाईक एखादा पॅशनेट असेल तर जास्ती पैसे कमी पैसे असं नाही बघत. म्हणजे जे नॉलेज शेअरिंग असतं असा विलिंग म्हणजे पर्सनला मी बघत होते. तर मी इंटरव्ह्यूज भरपूर घेतले, बट त्याच्यात एक तर कोणाचं तरी जॅपनीज कमी किंवा हे खूप ऑब्झर्व केलं मी. आणि सिन्स आता मी एवढी क्वालिटी बिल्ड केलेली तर फक्त हायर करायचं आहे म्हणून ती क्वालिटी कमी नव्हती करून द्यायची मला. बरोबर. सो मग फॉर्च्युनेटली आय फाउंड अ पर्सन जो असाच, म्हणजे माझी जी टीचिंग जर्नी होती तर माझी साधारण अशी होती की मी फ्रेंड्सला शिकवायचे की हे कसं करा असं. सो साधारण त्याची पण तशीच होती आणि त्याला पण ही वॉज विलिंग टू गिव्ह अदर्स. म्हणजे असं नाही की एका पॉईंटला मी इथे थांबवणारच, 1-2 मिनटं मी ह्याच्याबद्दल पण बोलीन, त्याच्याबद्दल पण बोलीन, एक्स्ट्रा जे म्हणतो आपण विदाऊट होल्डिंग बॅक. सो साधारण अशा मेंटॅलिटीच्या पर्सनला मी शोधत होते. सो विच आय फाउंड. सो ॲट दॅट पॉईंट मला माहिती होतं की नाही, दिस इज द वन असं. तर मग त्या नवीन फर्स्ट हायरचं नाव आम्हाला सांग की आपण विल गिव्ह अ शाउट आउट टू हिम. येस. सो हिज नेम इज पियुष. ओके. शाउट आउट टू पियुष, फर्स्ट हायर ऑफ सायुरी जॅपनीज कोर्सेस. येस. सो आता जेव्हा नाव यू हॅव अन एम्प्लॉई, तर व्हॉट थिंग्स हॅव चेंज्ड? खूप जास्ती ॲक्च्युली. कारण माझी अशी एक वे होती की मी म्हणजे साधारण बोर्डवरतीच शिकवणार, मी असंच सांगणार किंवा मी हे एवढंच सांगणार. पण आता एक दुसरा पर्स्पेक्टिव्ह जॉईन झाला आहे. आणि युजली कसं होतं की जे एम्प्लॉई लाईक जे हायर करतात त्यांचं असं म्हणणं असतं की नाही मी जे सांगते तेच करायचं. बट माझं असं मी ठरवलेलं स्टार्टलाच की ज्या मी हायर करेन तेव्हा त्यांचे पण आयडियाज घ्यायचे, असं नाही. कारण पर्स्पेक्टिव्ह खूप मॅटर करतो. सो ही हॅज ॲडेड अ व्हेरी गुड पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे त्याच्यामुळे भरपूर गोष्टी कळल्यात की ज्या अजून चांगल्या पद्धतीने मला कन्वे करता येतील किंवा अजून कसं फन लाईक जे काही आहे ते अजून कसं हाऊ टू मेक इट मोर फन फॉर दॅम. सो ह्या गोष्टी खूप कळाल्या. म्हणजे बेसिकली यू बोथ आर नाव बिल्डिंग अ बेटर लर्निंग एक्सपिरियन्स असं आपण म्हणूया. येस. आणि तो पर्स्पेक्टिव्ह असणं हा पण खूप इम्पॉर्टंट आहे फॉर स्टार्टअप्स. येस. याचा अजून एक लेवल खाली जाऊन जर तुम्ही विचार केलात, म्हणजे ऑडियन्सला पण मी सांगतोय की तिथे तुम्ही बेसिकली रिजिडिटी सोडून देताय. येस. आय एम नॉट सेईंग यू आर फ्लेक्झिबल, आय एम सेईंग तुम्ही रिजिडिटी सोडताय. ती किती फ्लेक्झिबल होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे. ऑपरेशन्स पण मध्ये येतात, टायमिंग्स असतील या गोष्टी. पण एक रिजिड नेचर जे बऱ्याच स्टार्टअप फाउंडर्सचं पाहायला मिळतं फॉर सर्टन थिंग्स, ते काही वेळेस चांगलं पण असतं. कारण बिकॉज तुझी जी विजन आहे तीच मॅच होणारा हायर मिळणं इज व्हेरी रेअर, ॲज वेल ॲज यू हॅव टू बी व्हेरी लकी फॉर दॅट. तर ती मॅच जर झाली असेल तर ऑब्व्हियसली तुमची ग्रोथ आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होणार आहे. आणि मग त्या सगळ्या एक्सपिरियन्सवरनं तुझे नेक्स्ट हायर्स पण खूप इम्प्रूव्ह होतील. बिकॉज नाव यू बोथ नो की काय पद्धतीचा माणूस, व्यक्ती, मुलगी, मुलगा, व्हॉटएव्हर आत आला पाहिजे सयुरीच्या फॅमिलीमध्ये. बरोबर. तर दॅट ऑल्सो हेल्प्स. आणि दॅट इज व्हेरी नाईस टू हिअर की यू टूक टाईम, की 5 इंटरव्ह्यू घेतले त्यातला एकच सिलेक्ट करायचा असं केलं नाहीस. सो विच इज व्हेरी गुड. नाव जेव्हा हायर करतो, कुठलीही स्टार्टअप हायर करते त्यावेळेस मनी हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. मोस्टली स्टार्टअप्स फाउंडर्स जे असतात दे नो की एक चांगलं पेमेंट जर दिलं तर लोक
बऱ्यापैकी चांगलं काम करतील हम्म. हे माहिती असतं. पण अं, जेव्हा तुमचा पहिला हायर असतो त्यावेळेस तुमच्या डोक्यात चालू होतं की अरे एवढे पैसे ह्याला द्यायचे किंवा तर ती बॅटल तुझ्या डोक्यात चालू होती का हम्म. आणि जर असेल तर ती तू कशी ओव्हरकम केलीस? राईट. सो पहिली गोष्ट म्हणजे मनी वॉज देअर, बट माझ्या डोक्यात असा कधीच नाही विचार आला की ओके ह्याला जास्ती पैसे मिळतील आणि मला कमी मिळतील आता. म्हणजे हा नाही, मला कमीपेक्षा याला जास्त द्यावं मिळतील. लागतील. हा, हां, कारण यू आर गोइंग टू शेल आउट मनी फ्रॉम युअर पॉकेट. बरोबर. म्हणजे तुझ्या स्टार्टअपच्या बँक अकाउंटमधनं हम्म. तू एम्प्लॉईला सॅलरी देणार आहेस. बरोबर. सो वेन सॅलरी निगोसिएशन्स हॅपन, हम्म. युजली तो एक थॉट असतो की हम्म. आय विल ट्राय अँड स्क्वीज, बरोबर. की जितकं कमी पैसे देता येतील तितकं इतकं कमी. चांगलं हम्म. होईल फॉर स्टार्टअप. हम्म. ते तू नशील केलं तर इट इज व्हेरी गुड. हम्म. कारण की ते त्याच्यावरनं लक्षात येतं की यू आर नाव लुकिंग ॲट अ बिगर पिक्चर. बरोबर. तू मोठ्या एखाद्या एमकडे पाहून हे हायर करतेस. येस. सो जेव्हा म्हणजे असा विचार कधी नाही आला की मी स्क्वीज करीन. हम्म. मी ॲक्च्युली आय वॉज व्हेरी एक्सायटेड कारण हम्म. आत्ता तो Nice. चालू करणार आहे शिकवायला. नाईस. तर मीच बघते की अजून कसं हाऊ कॅन आय गिव्ह हिम मोर स्टुडंट्स. येस. आणि सेकंडली जर कधी असा आला विचार की आता ओके ह्याला पैसे द्यावे लागतील माझ्या बँक अकाउंटमधनं, तर आय जस्ट लुक ॲट अदर पर्स्पेक्टिव्ह की ओके दॅट मीन्स मला जस्ट अजून पैसे कमवायला कमवायला लागणार आहेत. अँड दॅट इज अ मोटिवेशन फॉर मी. राईट. म्हणजे जेवढे मी पैसे स्पेंड करते सो दॅट इज जस्ट अ पेपर. सो what you need to do is you just need to earn more. आणि मग त्यासाठी मिंट मेहनत मोर करावी. मनी टू करेक्ट. पे मोर. करेक्ट. नाही, दॅट्स ऑब्व्हियसली तसा विचारच केला पाहिजे. आणि हे लर्निंग चांगलं आहे आपल्या ऑडियन्सला की फर्स्ट हायरचा एक्सपिरियन्स ॲक्च्युअल तू जे सांगतेस त्यापैकी ऑलमोस्ट सगळं मी मागच्या एपिसोडमध्ये कव्हर केलं आहे. Right. सो इट इज व्हेरी गुड टेस्टिमनी फॉर माय अदर पॉडकास्ट एपिसोड की जिथे हायरिंगबद्दल जे मी मागच्या एपिसोडमध्ये म्हणलंय दॅट इज ऑलमोस्ट बिंग रेप्लिकेटेड बाय युअर एक्सपिरियन्स. येस. सो दॅट इज आय एम हॅपी. आणि मी मागच्या त्या पॉडकास्टची लिंक पण ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. येस. नाव आपण थोडंसं जॅपनीज सोडून पण बोलू. तुला अजून काय काय आवडतं किंवा का यू आर नाव नेक डीप इन जॅपनीज? आत्ता साधारण तरी नेक डीप, बट आय हॅव अदर हॉबीज आउट ऑफ विच वन इज सिंगिंग. म्हणजे नॉट प्रोफेशनली ऑर समथिंग, जस्ट दुसरी हॉबी आहे अशी. गायला खूप आवडतं. युजली हॉलिवूड सॉंग्स किंवा जॅपनीज, आत्ता तरी कधी कधी बॉलिवूड पण. जॅपनीज सॉंग्सवरनं मला आठवलं, मी मागे वाचलं होतं की द इझिएस्ट वे टू लर्न एनी लँग्वेज इज टू वॉच मूवीज इन दॅट लँग्वेज. बरोबर. तर ते कसं वर्क होतं? म्हणजे मी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं, पण ते वर्क कसं होतं? हाऊ डज इट हेल्प? मे बी वोकॅब्युलरी इन्क्रीज व्हायला का काय? येस. सो बेसिकली माझी स्टार्ट पण अशीच झाली. नाईस. म्हणजे देर इज समथिंग कॉल्ड ॲनिमीज इन जपान. येस. दॅट इज जॅपनीज कार्टून टाईप. तर ते मी स्टार्ट केलं आणि थ्रू दॅट आय डेव्हलप्ड अन इंटरेस्ट. सो बेसिकली काय होतं, बघून बघून काही फ्रेजेस कळायला लागतात, जसं की थँक्यू. सो ते थँक्यू दे विल से फॉर 50 टाइम्स, तर ते थँक्यू आपल्याला यायला लागतं. आणि मग तो तसा इंटरेस्टच डेव्हलप व्हायला लागतो की ओके मग हे पूर्ण कसं कळेल आपल्याला. ओके हे पूर्ण कळायला मी जॅपनीज शिकेन. सो भरपूर असे पण स्टुडंट्स आहेत की ते फक्त ॲनिमे कळावं म्हणून ते जॅपनीज शिकतायत. आहेत. आय कॅन थिंक ऑफ 4 or 5 पीपल राईट नाव, राईट, ज्यांना ॲनिमे प्रचंड आवडतं. बरोबर. आणि ते दिवस रात्र ते बघत असतात. तर ते तरी नक्की शिकतील जॅपनीज, जस्ट टू हॅव अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट दे आर वॉचिंग. सो आता सायुरी, या व्हेंचरसाठी व्हॉट आर युअर नेक्स्ट प्लॅन्स? या इट इज माय होल लाईफ. नो, विच इज फाईन, पण म्हणजे विच इज ॲब्सोल्युटली द वे यू शुड गो. फक्त हाऊ आर यू सीइंग द लॉंग टर्म पिक्चर? म्हणजे तू 3 वर्षांनी 5, आणि ऑनेस्टली आत्ता तो विचार करायला तुझ्याकडे वेळ पण नसेल कदाचित. पण कधी कधी असं होतं की म्हणजे आफ्टर अ व्हेरी हेवी डे
सडनली असे काही थॉट्स यायला लागतात किंवा बरोबर. जेव्हा तू मे बी एकटी बसून कॉफी पितेस और वॉट एव्हर, हम्म. काही वेळेस असे येतात थॉट्स रॅन्डम किंवा गाडीवरती पण येतात बरोबर. की अरे हे सगळं छान चालू आहे पण आता पुढे पुढे आय हॅव काय? टू डू समथिंग. तर तसे रॅन्डम थॉट्स इफ यू वॉन्ट टू शेअर. येस. सो पुढचं विजन खूप विचार केला आहे मी. आय हॅव अ लॉट ऑफ आयडियाज. बट बेसिकली मला असंच बनवायचं म्हणजे आत्ता देर इज जस्ट जॅपनीज. पण देर आर अदर लँग्वेजेस टू, जसं की सपोज मॅन्ड्रिन म्हणू, ती पण खूप घाबरतात लोक. किंवा कोरियन म्हणू, आत्ता खूप इंटरेस्ट आला आहे स्क्विड गेम्स आणि हे जे बघतो आपण. सो ह्या पण लँग्वेजेस मला इव्हन इंक्लूड करायचं. पॅरासाइटमुळे सुद्धा. येस, पॅरासाइट, करेक्ट. सो ह्या पण लँग्वेजेस इंट्रोड्यूस करायच्या आहेत आणि लाईक आय सेड की ह्यांच्यात पण इंट्रोडक्टरी कोर्स जसं म्हणतो, कारण मी बघितलं नाही आहे की 10 डेजचा कोरियन कोर्स आहे किंवा असं. नाईस. सो त्याच्याने लोकांना आयडिया येईल की सपोज मला कोरियन शिकायचं आहे तर आपण 10 दिवस बघूयात किती आवडतं आहे, कितपत वेळ देता येतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी ट्राय आउट केल्यामुळे अजून लोकांना लँग्वेजेसबद्दल म्हणजे खूप इंटरेस्ट डेव्हलप होईल और ते शिकायला लागतील असं. सो मे बी आपल्या ऑडियन्समध्ये जर इफ समवन इज ॲज पॅशनेट ॲज यू अँड नोज कोरियन, तर आय थिंक यू शुड गेट इन टच विथ जाई आणि देन यू गाईज कॅन टॉक. आणि तसाच एक इंट्रोडक्टरी कोर्स कोरियनचा होईल. नाव लेट्स गो बॅक टू पहिली 5 मिनटं आपली पॉडकास्टची, जिथे आईबाबांना तू सांगितलंस की मी इंजिनिअरिंग करणार नाही, जॅपनीज शिकणार आहे. बरोबर. याला 1-2 वर्ष झाली असतील आय थिंक. येस. आता आईबाबांची रिॲक्शन किंवा घरच्यांची, शेजाऱ्यांची बेसिकली, अरे इंजिनिअरिंग सोडलं काय करते मुलगी, पासून आत्ता त्यांची काय रिॲक्शन आहे? हाऊ आर दे लुकिंग ॲट युअर व्हेंचर? बरोबर. सो बेसिकली स्टार्टला सगळे फॅमिली मेंबर्स म्हणतच होते की काय हे, म्हणजे का सोडू दिलं, म्हणजे ॲटलिस्ट डिग्री आली असती किंवा हे असं. पण मला ॲक्च्युली आय डिडंट केअर ॲट ऑल. माझा फोकस सगळा जॅपनीजवरती होता. आता युजली वन आय डू समथिंग, लाईक रिसेंटली आय गॉट अन आयफोन विथ माय मनी. सो तेव्हा सगळेजण असे होते की बापरे. दिस इज अ पॅटर्न बाय द वे, सॉरी टू इंटरप्ट, बट राईट. हा पॅटर्न आहे की मागे पण मी 2-3 स्टार्टअप फाउंडर्सशी बोलत होतो. राईट. सो पहिले काही पेचेक्स मधनं दे आर बाईंग अन आयफोन ऑर अ लॅपटॉप. दॅट्स नाईस. येस. सो सगळ्यांचे म्हणजे दे वर ऑल शॉक्ड बिकॉज म्हणजे आयफोन खूप महाग असतो. सो दे वर लाईक की का म्हणजे एवढे पैसे कसे काय आले असं. सो बेसिकली त्या पॉईंटला त्यांना रिअलाइज झालं की ओके, ही आता काहीतरी ॲक्च्युअल मिनिंगफुल करते. अजून एक पॅरलल ड्रॉ मला आत्ता झाला तू बोलता बोलता की तू सेकंड इयरमध्ये सोडलंस. बरोबर. अगेन आय डोंट वॉन्ट टू काय म्हणतात, ग्लोरिफाय. नो, आय डोंट वॉन्ट टू डिमीन युअर बॅचमेट्स, बट ॲट वन लेवल त्यांचं आत्ता इंजिनिअरिंग संपतंय. बरोबर. सो दे प्रॉब्ली आर गोईंग इन फॉर इंटरव्ह्यूज, काहींचं प्लेसमेंट झालं असेल वॉटेवर. बट 2 वर्षामध्ये यू हॅव बिल्ट समथिंग. बरोबर. ज्याच्यातनं तुला पैसे मिळत आहेत. पैसे फॉर स्टार्टअप्स इज अ व्हेरी लास्ट थिंग दॅट यू थिंक ऑफ. ॲटलिस्ट आय फील दॅट की तू हे चालू केलंस ते एवढे पैसे मिळायला पाहिजेत म्हणून चालू केलेलं नाहीये. बरोबर. पैसे मिळत आहेत ही इज अ व्हेरी गुड थिंग दॅट विल कीप यू गोईंग. बट तो पॅरलल मला खूप छान आत्ता जाणवतोय की 2 वर्षापूर्वी तुझे बॅचमेट्स जे होते इंजिनिअरिंग तुमच्या क्लासमधले ENTC, तुम्ही जर ऐकत असाल तर आय एम सॉरी बट नो, बट शी हॅज डन अ व्हेरी गुड जॉब की 2 वर्षामध्ये त्यांनी एक डिग्री अर्न केली आहे. बरोबर. विच इज फाईन, त्यांना ते आवडतं वगैरे, पण तुझ्याकडे ती डिग्री नाहीये तरी यू हॅव बिल्ड समथिंग. बरोबर. आणि दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट स्टार्टअप्स आर. बरोबर. की जिथे तू टाइम स्पेंड केलास, यू गेव युअर 100%, सगळा एफर्ट तू टाकलास आणि नाव समथिंग हॅज शेप्ड अप विच यू आर प्राऊड ऑफ. आणि आय थिंक तुझे सगळे बॅचमेट्स सुद्धा दे विल बी हॅपी किंवा दे आर हॅपी टू सी यू ग्रो. त्यांच्याकडनं काय फीडबॅक मिळाला, लाईक युअर कोअर ग्रुप असेल ज्यांचं आत्ता कारण सगळ्यांचं आय थिंक ग्रॅज्युएशन होत आलं असेल किंवा अजून एखादं वर्ष असेल, वायडी लागला असेल तर जास्त 1 वर्ष लागेल. तर त्यांची रिॲक्शन कशी आहे? आई बाबा आणि घरच्यांची झाली, पण मित्रमैत्रिणींची कशी आहे? येस. सो बेसिकली म्हणजे आता जास्ती कॉन्टॅक्टमध्ये असं नाही आहे मी, बट त्यांचं पण असंच की अरे हिला
आम्ही बंक करताना बघितलेलं आणि आता ही आणि हे अशी क्लासेस घेते. या म्हणजे बंक सो करणारी स्टुडंट टू अ जॅपनीज टीचर अशी येस जर्नी तुझी. नाईस. ड्रास्टिक चेंज झाला तसा. नाईस. बट लुकिंग बॅक मला असं वाटतं की यू विल बी व्हेरी हॅपी की तू ते डिसिजन घेतलंस. तू येस fucking quit engineering and go in for what येस you love. येस So, Zai, this is an amazing journey आणि मला खूप मजा आली. थँक्यू. अजून तुला काही सांगायचं असेल ऑडियन्सला स्पेशली, आय एम गिविंग यू अ फ्री हँड की प्रॉपर सेल्स पिच दे आपल्या पॉडकास्टवरती की जिथनं यू विल गेट अ गुड अमाऊंट ऑफ स्टुडंट्स. देर आर फ्यू आयडियाज दॅट आर पॉपिंग इन माय हेड जिथे आपण काही कॅम्पेन्स करू शकतो फॉर सायुरी. बरोबर. तर ते आपण पॉडकास्ट नंतर डिस्कस करूया. पण ॲब्सोल्युटली. थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर, शेअरिंग युअर जर्नी. आपण बरंचसं ग्राउंड आय थिंक कवर केलेलं आहे. ॲज माय लास्ट पार्ट, त्याच्यानंतर तुझा सेल्स पिच येईल. पण प्लीज तुम्ही जा तिच्या पेजवरती चेक करा आणि तिचा इंट्रोडक्टरी कोर्स तरी आय थिंक सगळ्यांनी साईनअप केला पाहिजे. आणि तिचं एकंदर जो फोकस आहे स्टार्टअपचा तो सुद्धा तुम्ही नीट ऐका. त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आणि त्या तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये कसे इम्प्लिमेंट करू शकता हे सुद्धा पहा. आणि ते करणं खूप सोपं आहे कारण तिने ज्या पद्धतीने सांगितले तेही खूप सोपी पद्धत आहे. सो जाई, थँक्स अ लॉट. अँड द लास्ट सेल्स पिच इज बाय फॉर सायुरी ॲक्च्युली. सो मित्रांनो, या सेल्स पिच नंतर मी बोलणार नाही आहे, त्यामुळे आपण पुढच्या मंगळवारी दुसऱ्या एपिसोडमध्ये नक्कीच भेटूया. ओव्हर टू यू जाई. जाई, युअर कॉमेंट्स विल बी द फायनल कॉमेंट्स. येस, थँक यू व्हेरी मच सोहम. सो फर्स्टली आय हॅव टू थँक यू कारण खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही. सो थँक यू व्हेरी मच. नो प्रॉब्लेम. अँड सेकंडली टू ऑल द लिसनर्स, जर इंटरेस्ट असेल जॅपनीजमध्ये, नसेल तरीही यू कॅन चेक आउट माय पेज. वी हॅव फ्री वर्कशॉप्स आणि ज्याच्यात खूप माहिती मिळेल जॅपनीजबद्दल, खूप नवीन शिकायला मिळेल. सो डेफिनेटली चेक आउट माय इंस्टाग्राम पेज. येस, सो फ्रेंड्स, मंगळवार मार्केटिंग नक्की ऐका. खूप छान गोष्टी शिकायला मिळतात. मी पण दर मंगळवारी ऐकते. सो येस, थँक्यू.